धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. कारण मंत्रिपदावरून पायउतार झालेल्या मुंडे यांच्या विरोधात आता विरोधकांनी नव्यानं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी केले जावे अशी मागणी विरोधकांनी मोठ्या आक्रमकतेने केली आहे. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा अशी मागणी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी केली. संत देशमुख यांच्या हत्येचे क्रौर्य समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. त्यानंतर आता विरोधक धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणासह आरोपी करण्याची मागणी करतायत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे घनिष्ठ संबंध होते, तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि साथीदारांनी खंडणीसाठी एक बैठक घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केलाय. तर भाजप नेते सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीने सुरेश धस आणि अंजली दामनी यांनी दिलेल्या पुराव्यांचा आधार घेत धनंजय मुंडे विरोधात फास आवळल्याचं दिसतंय. संत देशमुखांच्या हत्येनंतर कराडनं मुंडेंशी संवाद साधल्याचा आरोप सुळे आणि रोहित पवारांनी केला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी तर मुंडे हे या हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचं सांगत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. आवादा कंपनीच्या सिक्युरिटीचा वाद आणि खंडणी प्रकरण पुराव्यानिशी उघड झाले. या प्रकरणातील खंडणीसाठी मुंडेंचा सातपुडा बंगल्यावर बैठक झाल्याचे आरोप करण्यात आले. त्यामुळे आता मंत्रिपदावरून दूर झाल्यानंतरही मुंडेंमागील शुल्क काष्ट कायम असल्याचं दिसतंय. परिणामी या प्रकरणात आता मुंडेंना सहआरोपी केले जाते का? संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी संध्याकाळी अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची अनुपस्थिती होती, तर धनंजय मुंडे अगदी उशिरा बैठकीसाठी पोहोचले, तेही पोलीस सुरक्षितेत. अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांची दर मंगळवारच्या प्रमाणे नियमित बैठक होती, परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दिवशी बैठक होत असल्याचे महत्त्व प्राप्त झाले होते. धनंजय मुंडे बैठकीसाठी येणार की नाहीत याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं, परंतु धनंजय मुंडे उशिराने का होईना पण बैठकीला दाखल झाले. मंत्रिपद गेल्यानंतर साहजिकच धनंजय मुंडे यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसेल. सध्या आमदाराप्रमाणे ते बैठकीला येतील असं सगळ्यांना वाटले. मात्र राज्य सरकारमधून आऊट झाल्यानंतरही त्यांना सुरक्षा कायम होती. राज्य सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली नाहीये. मंत्री सुरक्षा प्रोटोकॉलने धनंजय मुंडे देवगिरीला दाखल झाले आणि बैठक संपवून त्याच ताटात निघून गेले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील सख्य सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जिथे धनंजय मुंडे तिथे वाल्मिक कराड असे चित्र गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने पाहिलं होतं. वाल्मिक कराड हा एवढा मोठा झाला होता की धनंजय मुंडे जरी पालकमंत्री असले तरी प्रतिपालकमंत्री म्हणून तो बीडमध्ये काम पाहत होता. जिल्हा अधिकाऱ्यांची बदली असो, जिल्हा पोलीस अधीक्षकांची नियुक्ती असो, शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कामे असो, वाल्मिक कराडच्या एका फोनवर सगळी प्रकरणे मार्गी लागायची. वाल्मिक कराडवर देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा खंडणीचे आरोप झाल्यानंतर आपला काहीही संबंध नाही असे भासवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता. तसेच पोलीस चौकशीतून काही गोष्टी समोर येत नाहीत तोवर राजीनामा देणार नाही अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली होती.